चंदगड तालुक्यातील बाल संगोपन योजनेचे 106 लाभार्थी वर्षभरापासून प्रतीक्षेत. कागदपत्र पडताळणीसाठी लाभार्थींना कोल्हापूरला बोलवल्यानं पालकांची नाराजी. आमदार शिवाजीराव पाटील यांचा हस्तक्षेप. पंचायत समितीतच पडताळणीची मागणी. चंदगड तालुक्यातील बालसंगोपन योजनेच्या 106 लाभार्थ्यांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज दाखल करून वर्ष उलटून गेले तरी लाभ अद्याप मिळालेला नाही. आमदार शिवाजीराव पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यात आली. मात्र आता जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लाभार्थी व त्यांच्या पालकांना गुरुवार दिनांक 8 मे रोजी कागदपत्राच्या पडताळणीसाठी थेट कोल्हापूर येथे बोलवल्याने पालकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे चंदगडसारख्या डोंगराळ भागातून येणाऱ्या 106 लाभार्थी व त्यांच्या पालकांची आर्थिक अडवणूक आणि शारीरिक त्रास होणार असल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे. सर्व मिळून 112 जणांना कोल्हापूर येथे बोलवण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी चंदगड पंचायत समितीमध्येच येऊन पडताळणी केली असती तर विद्यार्थ्यांना व पालकांना होणारा त्रास व आर्थिक नुकसान टाळता आले असते, असे मत अनेक पालकांनी मांडले आहे. याबाबत एका पालकाने आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आमदारांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून लाभार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी पंचायत समितीतच करण्याच्या सूचना देणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पालकांकडून होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.